इथून स्टार्ट करायचं. बघा आपण काळकाम या टॉपिकचा टाईप क्रमांक 6 भाग 2 हा आपण बघणार आहोत. बघा भाग 2 मध्ये टाईप क्रमांक 6 आहे. ए एक काम 25 दिवसात करतो व बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. ए एक काम 25 दिवसात करतो. बघा ए एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम काय विचारलं बघा, बी तेच काम किती दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतो. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी 5 दिवस काम केलं. आता या दोघांचा लसावी खडा करू. बघा ए आणि बी चा लसावी खडा म्हणजे 25 दिवस आणि 20 दिवसाचा लसावी खडा 5 5 25 5 20. बघा 5 1 5 4 4 1 4 4 25 20 5 100 म्हणजे एकूण लसावी म्हणजे एकूण वस्तू काढून घ्या. एकूण वस्तू आले 100 वस्तू. एकूण काम किती आलं 100 वस्तू. 100 वस्तू एकटा हे 25 दिवसात करतो तर एका दिवसात किती बनवतो वस्तू 4. 100 वस्तू एकटा बी 20 दिवसात करतो तर एका दिवसात किती वस्तू बनवतो 5. दोघे मिळून मला सांगा दोघांनी 5 दिवस काम केलं म्हणजे दोघे मिळून एका दिवसात काम किती करायले 4 अधिक 5 म्हणजे एकूण 9 वस्तू बनवतात दोघे मिळून. अशा 9 वस्तू किती दिवस काम करतात ते दोघांनी 5 दिवस काम केलं. दोघांनी किती दिवस काम केलं 5 दिवस काम केलं तर 9 5 45 वस्तू बनवल्या त्यांनी दोघांनी. 5 दिवसात किती वस्तू बनवल्या 45. तर त्यांनी काय म्हणलं तर हे काम सोडून गेला म्हणजे 45 वस्तू बनवला आणि हे सोडून गेला. आता उर्वरित काम काढून घ्या 100 - 45. 100 - 45 100 - 45 किती येणार 55 वस्तू आणि 55 वस्तू कुणाला बनवायच्या आता बीला बनवायच्या. तर एका दिवसात बी 5 वस्तू बनवतो तर 55 भागिले काय करा 5 करा म्हणजे 11 दिवसात बी काय करेल त्या वस्तू बनवेल. क्रमांक 6 मधला दुसरा प्रश्न तोच टाईपचा आहे, नमुना तोच आहे. लक्ष द्या सगळेजण. आता एला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात बीला 12 दिवस आणि बीला तेच काम करण्यासाठी 16 दिवस. मला सांगा एला एक काम करण्यासाठी 12 दिवस आणि बीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात 16 दिवस. एला एक काम करण्यासाठी 12 दिवस, बीला तेच काम करण्यासाठी 16 दिवस. ह्या दोघांचा लसावी काढा बघा. 12 आणि 16 चा लसावी किती करू 4 त्रिकम 12 4 चौक 16 3 1 3 4 4 1 4 4 त्रिकम 12 12 चौक 48 म्हणजे एकूण काम काढून घ्या. लसावी म्हणजे एकूण काम. एकूण काम झालं आणि 48 वस्तू यांना 12 दिवसात बनवतो तर एका दिवसात 4 वस्तू बनवतो. 48 वस्तू यांना 16 दिवसात बनवतो तर एका दिवसात 3 वस्तू बनवतो. तर दोघे मिळून ते किती बनवतात दोघे मिळून ते किती बनवतात एक 4 दिवस दोघांनी काम केलं 4 आणि 3 7 म्हणजे एका दिवसात दोघे मिळून 7 वस्तू बनवतात. असं किती दिवस काम करतात दोघे मिळून 7 वस्तू बनवतात. असं दोघे मिळून 4 दिवस काम करतात. 7 गुणिले 4 करा करो एकूण किती 28 वस्तू बनवल्या. एकूण त्यांनी किती वस्तू बनवल्या दोघांनी 28 वस्तू बनवल्या आणि त्या 28 आता उर्वरित वस्तू कुणाला बनवायच्या बीला म्हणून 48 वस्तू मायनस 28 वस्तू करा म्हणजे राहिलेल्या वस्तू आणि त्या 20 वस्तू कुणाला बनवायच्या तर एकट्या आता बी निघून गेला तर आता एकट्या बी एला बनवायच्या म्हणून 20 भागिले 4 करा म्हणजे किती दिवसात पूर्ण करेल तर 5 दिवसात एकटा ए ते काम पूर्ण करेल. क्रमांक 7 टाईप क्रमांक 7 मधला पहिला क्वेश्चन ए एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. ए एक काम पूर्ण 80 दिवसात पूर्ण करतो. मला सांगा एक काम आहे आणि एक काम त्याला 80 दिवसात पूर्ण करतो तर परंतु 10 दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बी ने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा बी तेच काम किती दिवसात करेल. एक काम 80 दिवसात करतो तर मला सांगा मग 10 दिवस काम करतो बी. एक 10 दिवस काम केल्यानंतर मला सांगा मग काम किती दिवसाचं केलं त्यांनी 10/80. मला सांगा काम किती केलं 10/80 केलं. मग उर्वरित काम मला सांगा 10/80 दिवस 10 दिवस काम केलं तर उर्वरित काम काढून घ्या. उर्वरित काम म्हणजे 70/80. उर्वरित काम किती 70/80 दिवसाचं काम राहिलं म्हणजे उर्वरित काम झालं. आणि तर उर्वरित ए निघून गेला. आता 10 दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला. आता उर्वरित काम मी 35 दिवसात करतो म्हणजे एकूण काम किती झालं 70/80. एकूण काम किती झालं 70/80 काम झालं. तर मला सांगा हे 70/80 काम किती 35 दिवसात पूर्ण करतो कोण बी.
70 चे 80 काम 35 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा बी म्हणजे पूर्ण काम म्हणजे एक काम ते किती दिवसात पूर्ण करेल? किती दिवसात पूर्ण करेल? मला सांगा, इथं कामाची संख्या वाढली, कामाची संख्या वाढली तर दिवसाची संख्या काय होते? कामाची संख्या जर वाढली तर दिवसाची संख्या काय होईल? वाढेल. यस, एक राशी वाढली असता दुसरी राशी वाढते, एक राशी कमी झाली असता दुसरी राशी कमी होते, तेव्हा समप्रमाण वापरावं. समप्रमाण वापरावं. मला सांगा, आता 70 छेदात 80 गुणिले x बरोबर 35 गुणिले 1 करा बरोबर x बरोबर 35. याच्या उलट होतं 80 छेदात 70 करा. 0 0 कॅन्सल, 7 5 25, 45 40 दिवसात ते काम पूर्ण होईल. 40 दिवसात काम पूर्ण होईल. लक्ष द्या, डबल सांगतो, एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. एक काम जर 80 दिवसात पूर्ण करत असेल तर उर्वरित काम काढून घ्या, कारण की 10 दिवस काम केल्यानंतर ए निघून जातो. 10 दिवस काम केल्यानंतर म्हणजे 70 चे 80 उर्वरित काम असेल आणि ते उर्वरित काम बी 35 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा पूर्ण एक काम म्हणजे एकटा एक काम त्याला किती? टाइप 7 क्रमांक मधला प्रश्न दुसरा बघा काय सांगतो. एक काम 70 दिवसात करतो. एक काम मला सांगा 70 दिवसात करतो. 70 दिवसात करतो तर 10 दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला, म्हणजे 10 दिवसानंतर त्याला काम किती केलं? 10 दिवसानंतर 60 काम केलं. 60 काम केलं. 10 दिवसानंतर काम 10 दिवस काम केले, 10 दिवस उर्वरित काम 10 दिवस काम केलं आणि हे उर्वरित 60 काम उर्वरित काम बघा. 10 दिवस काम केल्यानंतर हे निघून गेला, उर्वरित काम बीने 60 दिवसात केले म्हणजे 60 काम 60 काम याने किती दिवसात केलं? 60 दिवसात केलं. किती दिवसात? 60 दिवसात. तर पूर्ण एक काम किती दिवसात करेल? तर सरळ सरळ याचा तिरपा गुणाकार करा. 60 छेदात 70 गुणिले x बरोबर 60 गुणिले 1 करा. x बरोबर 60 गुणिले 70 छेदात 60 करा. 60 कॅन्सल, तर x हे काम किती दिवसात पूर्ण करेल? तर 70 दिवसात पूर्ण करेल, म्हणजे b हे तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? 70 दिवसात. बघा लक्ष द्या, एक काम 70 दिवसात करतो, 10 दिवस काम केल्यानंतर बी ए कोण सोडून जातो? ए सोडून जातो, म्हणजे काम फक्त 10 दिवस केलं तर राहिलं काम 60 काम बी त्याला 60 दिवसात करतो. 60 काम बी 60 दिवसात करतो, तर पूर्ण एक काम त्याला किती दिवसात करतो? मला सांगा, इथं समप्रमाणे इथं वाढ झाली, दिवसाची संख्या जर वाढ झाली तर इथं वाढ होतं, म्हणजे एक राशी बदलली असता एक राशी वाढली असता दुसरी राशी वाढते, आणि एक राशी कमी झाली असता दुसरी राशी कमी होते, तेव्हा समप्रमाण वापरावं. आणि एक राशी कमी झाली असता दुसरी राशी वाढते आणि एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होते.